आई ती तुमच्या सगळ्यांची लाडकी शलाका आणि सध्या मी जरा जास्तच लाडकी झाली आहे कारण मला खूप जास्त सिंपती मिळते. माझा जो छळ होतो ना त्याच्यामुळे खूप त्रास होतोय. बघताय बघा तिच्याकडे, तिचा चेहरा पडलेला तुम्ही आता बघताय सगळं. तिला बापरे काय दीपूकडे बघितला सगळं. दीदी काय झालं काय? मला वाटलं नव्हतं तुझ्या सासरची मंडळी अशी असतील म्हणून. काय अवस्था करून ठेवली आहे तुझी. काय अवस्था करून घेतलीस तू? एका शब्दानं सुद्धा मला सांगितलं नाहीस तू. का सहन केलंस हे दीदी? का मला कळू दिलं नाहीस तू? पण फायनली तुम्ही बघताच आहात की मी आता देशपांडे घरात आहे आणि आता मी आज देशपांडे घरात शूट करायला सुरुवात केली आहे. मी ते खूप जास्त मिस करत होते. खाली ठेवला तू परत काही दुसरा हाताने ठेवू पुसला. नेक्स्ट संपून टाका. खूप भूक लागली, खूप भूक लागली, खूप भूक लागली. आलं समोर तुरत करत होते. घासाकडेच बघ, घासाकडेच बघ, घासाकडेच बघ. घे तो पटकन. आणि हो, तुम्हाला सगळ्यांना जे व्हायला हवं होतं, नयन आणि नयनच्या फॅमिलीला शिक्षा व्हायला हवी होती, सो ती होणार आहे. तू वाट चुकलीस की काय? सांगते ना, आत तर येऊ दे. हो हो, ये 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 ना, ये. पण ती कोण करणार आहे, कधी करणार आहे आणि कशी करणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमची मालिका बघायला विसरू नका. झी5 वर कधीही कुठे. KGF कल्याण घोडबंदर फाटा. तरी पुढे जा ना घोडबंदर कल्याणच्या. अरे KGF म्हणजे मोठी सोन्याची खान आहे, खान. हा 3 माणसं त्याचं लक्षात द्यावं. कोण? राजेंद्र देसाई, मंगेश देसाई. एकदम समोर दिसला म्हणून मी म्हटलं तुझं काय टेन्शन नको घेऊ. राजेंद्र देसाई, एक अँड्रू आणि एक दया. पार्टनर भेटले, एक मळी लावतो, एक घरून चपात्या घेऊन. तर यांना करोडपतीचे रोल कसे देणार काय? अरे असं कसं? पुष्पा केला तर मी पुष्पा होतो ना. अरे KGF केला मी KGF असणार. बाकी कसं? अरे KGF वेगळा आहे रे, लक्षात घे. मला वाटतं पुढच्या वेळेला ना आपण वळू सिनेमा केला पाहिजे. हा, वळू सिनेमा करायचा म्हणजे माझं नाव काय नाही घ्या. मला पण देता का? तुम्ही पण घेणार? नाही तुम्ही नाही घ्यायचं. तुम्ही द्या तुमच्यासाठी स्पेशल. तू घे. 2 घेऊ? 2 काय पातेलाच बस ना. काळाची गरजच आहे. KGFचा मालक तूच आहेस गड्या, पण जिवंत आहेस तोपर्यंत आहेस ना. म्हणजे एकदा का गेलास की मग या KGFचा मालक मी आहे. डिरेक्टरला का तुम्ही असं हे करता? तो चांगला बोलला तरी तुम्ही त्याला बोलता, तो वाईट बोलला तरी तुम्ही त्याला बोलता. नाही सर, प्रवीण आणि तीर्थाशी मी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर बोलत होते. कंटाळून चाललाय.
आईची आठवण येते. मला तर लग्न तुझ्या मला येईल कळतं बाबांना असं वाटतं की तुमचं लग्न झालंय मला त्याला बिल करायला घेतलं आहे. हो पण आमचं लग्न झालं नाहीये ना. बिल बनवण्याने त्यांना जर बरं वाटणार असेल तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे. आणि बघ त्यांचं तर वय झालं. या वयात आपण त्यांना सांगणार आहोत की त्यांनी काय करायचं. नाहीये काकू, पण मला कळतंय तुला काय बोलायचं, पण मला आजोबांची या खोट्या बोलण्याचा कंटाळा आलाय. मला नाही आवडत आहे, मला बस झालंय माझं. आणि एवढं असेल तर नेहाला येऊ दे ना, 4 दिवसात येईल ती परत, मग तेव्हा बघू आपण काय करायचं. बाबांचं खूप वय झालं रे, या वयात त्यांना तर मनच टाकलं. तू काय करतेस? नवीन बुक्स आहे ना, आवडली तुला? आणि नवीन बुक्स बघून तुझ्या चेहऱ्यावर गोड जी स्माइल आली आहे ना, ती मला खूप आवडते. चोर पकडला तसंच आहे. चला रेडी. तसं नाही, मी लक्ष देऊन ऐकलंय. काय ऐकलंय? सगळं रेडी. फ्रेंड्स आपण पुस्तकांना कव्हर काढू. उद्या घरात चालते कवर म्हणजे एकदम काम माझी एकदम थोडीशी कामं आहेत, तेवढी करून घेतो. मग तू मगाशी म्हण ना. तू मगाशी म्हणालास ना की आज मी कुठेच नाही जाणार आहे, दिवसभर घरीच आहे. बरोबर आहे, मगाशी मी तुला तेच म्हणालो, तुम्ही जाणार कुठेच नाहीये, मी घरीच आहे. खूप पण कवर करायला खूप वेळ लागतो ग बरी. आपण काहीतरी दोघं खेळू ना. त्यापेक्षा आपण दोघं काहीतरी खेळूया ना. असणार काय जमेल का तुला? पुस्तकं घेऊन सेंट्रल हॉल मध्ये चला. जमेल का तुला? घेऊन त्याला सगळं. चला चला. आणि बसते. पुण्यातून जाऊन त्याच्यात पाणी उठून जायला लागला. डोळ्यांनी पाहिलं चालवताना. हो ना बेबू? त्याच्याकडे जाऊ. बेबूच म्हणते काय? मी बेबी म्हणत होते. त्यांनी सांगितलं की बेबू म्हण because we want to make that word famous. बेबू. Correct. And action. तुझी पाव खाऊ पोट फुटेल माझं. बस झालं काका आणि आरामात बसते. घे. काकू 1 डझन पाव खाल्ल्यात मी. बस झालं. भाऊजी तुम्ही टॅक्सी चालवता का? काय झालं भाऊजी? अहो भाऊजी मी पाहिलं तुम्हाला टॅक्सी चालवताना. सानिका रेडी आहेस का तू? काही काय बोलतेस? अहो सासूबाई मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय भाऊजींना टॅक्सी चालवताना. हो ना बेबू? नाही मला माहित नाही. हा हो भाऊजी तुम्ही टॅक्सी चालवत असाल तर खरं खरं सांगून टाका ना, त्यात लागण्यासारखं काय? सांगू कदाचित तुला भास झाला असेल. सानिका तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. मी टॅक्सी का चालवणार? हो भाऊजी गैरसमज कसा काय होईल? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तुम्हाला टॅक्सी चालवताना. आणि भाऊजीच्या मागे एक मुलगी पण बसली होती. ऍक्च्युली ना मी त्या मुलीला बघायचा खूप प्रयत्न केला पण मला त्याचा चेहराच नाही दिसला. नशीब. नशीब म्हणजे? नशीब म्हणजे अगं सानिका नशीब नाही तर याला दुसरं काय म्हणणार ना. म्हणजे बघा काकू जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात पण त्यातली आपल्याला ती कधी दिसत नाही. आणि सानिकाला चक्क भाऊजींसारखा दुसरा माणूस दिसला. आता याला नशीब नाही तर दुसरं काय म्हणणार? तू पण पाहिलंस ना, तू बोला काहीतरी. अगं
सानू मी मगाशीच म्हटलं ना तुला, अरे दादा टॅक्सी कसा चालवेल, शक्यच नाहीये तिथे, शक्यच नाही. कधीतरी स्वतःच्या मुलाला पण विचारत जा, मिसळ पाव ये की खायला मग. काय आहे की खायला. बेबू 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 ऐक ना. नमस्कार. मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित धर्मवीर हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय. जागे व्हा रे, जागे व्हा. आणि दुसरा हिंदू बाजूला डाराडून झोपलाय. उठा. उठा. लक्षात ठेवा, ही टोळधाड एक दिवस तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. 13 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या सिनेमागृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकच सांगतो, एकत्र आलात तरच वाचाल, नाही तर असेच खचाल कायमचे. तर माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे की हा चित्रपटगृहात जाऊनच बघायचा आहे. हा सिनेमा OTT वर कधी त्याची वाट पाहत बसायचं नाहीये. गद्दारांना क्षमा नाही हा माझा शब्द आहे, आणि माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष. जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं.